नवा सक्षम विषय, एक नवी गोष्ट घेऊन झी मराठीवर कृष्णाईच्या लेकी ही मालिका तुमच्या भेटीला आली आहे. या मालिकेचा पहिला भाग तुम्ही बघितला असेल आणि अर्थातच तुमचं कुतूहल अधिकाधिक वाढलं असेल. या मालिकेच्या सेटवर आज आपण आलो आहोत. इथल्या कलाकारांशी आपण गप्पा मारणार आहोत. त्यांच्याबद्दल, या कथानकाबद्दल जाणून घेणार आहोत. लेट्स गो. पहिला एपिसोड बघितला, भन्नाट होता. कॅरेक्टरही भन्नाट आहे, पण आता रोष सहन करावा लागणार आहे आणि मला वाटतं ती तुमची पोच पावती असेल. काय सांगाल कॅरेक्टरबद्दल आणि पुढची प्रोसेस सगळी कशी असणार आहे? खूप कमाल कॅरेक्टर माझ्या पदरी आलेलं आहे आणि माझा खूप विश्वास आहे या कॅरेक्टरवर. कारण जेव्हा हे कॅरेक्टर माझ्याकडे आलं तेव्हा मनात एक धाकधूक होती की खूप मोठ्या एजचं कॅरेक्टर आहे, तर आपण हे करायचं की नाही. पण आमच्या अमित सरांनी असेल, आमच्या यशवंत दादाने असेल, आमच्या प्रोडक्शन हाऊसने असेल, माझ्या आईने, माझ्या बहिणीने, माझ्या वडिलांनी इतका सपोर्ट केला यासाठी मला, की हे कॅरेक्टर तुझ्यापर्यंत आलेलं आहे यासाठी काहीतरी कारण आहे आणि म्हणून हे तुझ्यापर्यंत आलं आहे. सो आणि आता जेव्हा मी कॅरेक्टर प्ले करते तर मला इतकी मज्जा येते आणि आमचे डिरेक्टर ऑफकोर्स अनिकेत सर ते इतका सपोर्ट करतात आणि मोकळीत देतात काम करण्यासाठी, त्यामुळे आणखी मज्जा येते. निवेदिता सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे, ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन दोन्ही? ताईंबरोबर मी अगदी सुरुवातीला 8-9 वर्षांपूर्वी अगबाई सासूबाई या मालिकेत, झीच्याच मालिकेत कॅमिओ केला होता. 8 दिवसांचंच माझं काम होतं आणि त्यानंतर मला असं वाटलं की मी छोटासा कॅमिओ केला होता, कॅरेक्टर रोल प्ले केला होता. ताईंच्या लक्षात असेल नसेल, पण ताईंनी भेटल्यानंतर मिठी मारली आणि मला म्हणाले की साक्षी, इतकं छान वाटतंय तुला या कॅरेक्टरमध्ये बघून आणि खूप चांगलं केलंस की तू हे कॅरेक्टर स्वीकारलंस आणि हे पात्र तू करतेस. सो इतक्या मोठ्या आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्या आपण लक्षात आहोत यासारखी मोठी गोष्ट नाही कुठली. चांगला मेसेज देते ही मालिका महिला सक्षमीकरण आणि हो, शिक्षणाबाबत. हो, हो. त्याबद्दल काय सांगाल? येस, ऑफकोर्स आज महिला कुठल्याच बाबतीत, कुठल्याच गोष्टींमध्ये कमी नाही आहे आणि ज्यांना असं वाटतंय की यांच्या घरात पुरुष नाही आहे तर यांच्यावर आपण अरेरावी गाजवू शकतो, त्यांनी तर ही मालिका बघावीच. कारण एक चांगला संदेश देणारी आमची मालिका आहे कृष्णाईच्या लेखी आणि या 3 मुली खमक्या आहेत कारण त्यांची आई खमकी आहे, ती सगळ्यांना पुरून उरली आहे. आमच्या चिपळूणला हॉटेल आहे, हॉटेल हायवे म्हणून. तर ते खानावळ टाईपच आहे आणि इतकं सुंदर हॉटेल आहे ते. बरीच फेमस हॉटेल आहेत पण हायवे हॉटेलची टेस्टच नाही कुठे. ओके. तर आता एक काय सांगणार? आमची मालिका पाहत राहा. आमच्यावर खूप प्रेम केलेलं आहे याआधीसुद्धा तुम्हीही आणि यापुढेही तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहू देत. दररोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर कृष्णाईच्या लेखी ही मालिका आहे आणि इंदुराणी हे पात्र तुम्हाला आवडणार आहे. विश्वास ठेवा आणि मी खात्री देते की कायम तुमचं हे पात्र मनोरंजन करत राहील. पात्राबद्दल मला सांगा. कृष्णाच्या लेकी पहिला एपिसोड एकदम भन्नाट झालेला आहे, काय सांगा? खूपच गोड आणि अशी सोज्वळ शारदा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत तुम्ही फार वेगळ्या प्रकारच्या माझ्या भूमिका पाहिल्या, तर प्रेक्षकांनाही फार उत्सुकता होती की आता परत काय आणि काय असणार आहे, काय कुठल्या रूपात येणार आहात बरोबर. समोर असं. सो माझ्यासाठी पण हे चॅलेंजिंग आहे कारण की नॉर्मल लाईफचं म्हणजे देवभाषा आतापर्यंत मी करत होते, प्रमाणभाषा करत होते. सो अशा ग्रामीण भागातली मालिका माझी पहिल्यांदा मी साकारणार आहे. खूपच मोठी जबाबदारी पण आहे माझ्यावर आणि त्यात इतके ज्येष्ठ कलाकार आहेत सोबत. सो एक थोडंसं दडपण पण होतं की कसं मी करू शकेन, नाही करू शकणार. सुरुवातीला मी हे पात्र घेण्यासाठी थोडी संकोच केला होता की मी नाही करू शकत कदाचित. पण नंतर मग ह्यांनी, मला प्रोडक्शन हाऊसनी फार माझ्यावर विश्वास दाखवला की नाही तू करू शकते, कारण की जो चेहरा आम्हाला हवा आहे तो तुझ्याच सारखा आहे, गोड, शांत आणि असा सोज्वळ असं हवं आहे आम्हाला. तर तू करू शकतेस. तुला तुझ्यावर विश्वास नसेल की तू करू शकणार नाही, तरी आम्हाला माहिती आहे एकता कशी आहे आणि एकता नक्कीच ते पात्र खूप छान प्रकारे साकारू शकते. सो मी घेतलेलं आहे हे पात्र आता आणि खूप ममत्व भाव असलेलं, मायाळू, दयाळू, प्रेमळ असं, जी फार लहान वयात मोठी झालेली आहे तिच्या जबाबदारीमुळे, अशी शारदा आहे ओव्हरऑल. बरोबर. निवेदिता सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे, काय शिकायला मिळतंय त्यांच्याकडून? खूपच छान आहे. म्हणजे हे सगळे आम्ही लहानपणी, म्हणजे आमच्या आई बाबांच्या काळातले हे सगळे कलाकार आहेत. निवेदिता ताई सराफ, अश्विनी ताई भावे आहेत, अलका कुबलताई, परत अशोक सराफजी, महेश कोठारे सर. महेश कोठारे सरांनी तर मला इंडस्ट्रीमध्ये आणलं. सो ते माझ्यासाठी, कोठारे फॅमिली माझ्यासाठी फार फार जवळची फॅमिली आहे. आणि हे सगळे ना खूप ग्रेट. अजून दिलीप प्रभावळकर काका जे खूप, हे सगळे आर्टिस्ट, म्हणजे ह्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं म्हणजे भाग्य.
आणि ते मला मिळते निवेदिता ताईंसोबत काम करताना रोज काही ना काही नवीन शिकायला मिळतं. म्हणजे इतका सक्सेस आणि इतकं यश गाठल्यानंतरही कसं काय आपण तो साधेपणा आणि तो आपुलकीने वागावं आणि ते कसं जपावं ना, ह्याचं रोज आम्ही उदाहरण पाहत असतो आमच्या डोळ्यांनी. खूप मज्जा येते. थँक्यू. तुम्ही नंतर ही आता झी मराठीवरची एक दुसरी मालिका काय सांगणार, काय कॅरेक्टर आहे आणि ओव्हरऑल? मला खूप छान वाटतं. आपण ट्रिपला जातो किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जातो, खेळायला जातो. सगळीकडून फिरून जाऊन सगळीकडून आल्यानंतर आपण आपल्या घरी आल्यानंतर जे सुख असतं ना, ते मला परत एकदा झी मराठीवर आल्यासारखं आहे. सो खूप छान एक्सपिरियन्स हा. आणि अर्जुनपेक्षा वेगळं कॅरेक्टर आहे सगळ्यात महत्त्वाचं. शंकर हा एका गावच्या सावकारीनबाई आहेत, मातोश्री, त्यांचा मुलगा आहे. रफ अँड टफ आहे, जसं फिजिकली स्ट्रॉंग आहे तसंच तो मनाने हळवा आहे थोडा, आईबाबत, बहिणीबाबत आणि पहिल्यांदाच एका मुलीबाबत. आणि गौरीला बघितल्यानंतर, तिच्या प्रेमात पडल्यानंतर शंकरमध्ये होणारे बदल, मग मातोश्रीकडे त्याचा कल असेल की गौरींकडे, असा त्याचं एक द्वंद्व सुरू होणार आहे. आणि त्याचं एक स्ट्रॉंग पण आणि सॉफ्ट पण, असं दोन्ही एक मिक्सचर असलेले कॅरेक्टर आहे शंकर, जे मी पोर्ट्रे करतो आता. निवेदिता मॅम बरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे, काय काय शिकायला मिळतं त्यांच्याकडून? मी खूप जास्त एक्सायटेड होतो जेव्हा ताईंचं नाव मला कळलं की त्या करत आहेत. अजूनही तो दिवस नाही आला की मी त्यांच्यासोबत सीन केला आहे, बिकॉज अजून त्यांचे खानावळीचे सीन्स आहेत आणि माझे इकडचे वाड्यातले सीन्स चालू आहेत. बट मी वाट बघतो त्या दिवसाची की मला त्यांच्यासोबत एक सीन करायला मिळावा. ती स्क्रिप्ट हातात यावी ज्यावर लिहिलेलं असेल की कृष्णाई आणि शंकर आणि मग खाली सीन असेल. सो मी त्या दिवसाची वाट बघतो. बट हे झालं ऑन कॅमेरा. ऑफ द कॅमेरा, बिहाइंड द कॅमेरा, निवेदिताई म्हणजे एक स्वतः एक युनिव्हर्सिटी आहे, ॲक्टिंगची पण, विचारांची पण असं म्हणू शकतो. कारण त्यांचे थॉट्स मला खूप आवडतात. मी त्या दिवशी हॉटेलमध्ये जेवताना साताऱ्याला त्यांना विचारलं, निवेदिताई रोज सकाळी उठल्यावर तुम्ही आरशात बघता आणि त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं की तुम्हीच स्वतः निवेदिता सराफ आहात? कारण आमच्यासाठी, पूर्ण महाराष्ट्रासाठी निवेदिता सराफ ह्या खूप मोठ्या आहे. बरोबर. तर त्या म्हणाल्या की रोहित, जेव्हा आपण सक्सेसच्या एका लेवलला पोचतो, आपण एक मेडिटेट करायला लागतो, स्वतःला वेगळ्या चष्म्याने बघायला लागतो ना, तेव्हा तुमची आयडेंटिटी काय आहे हे मॅटर नाही करत. तुम्ही तुमच्या नात्यांबाबत किती सजग आहात, तुम्ही जपलेली माणसं किती तुमच्या जवळ आहेत, ह्यावर तुमची किंमत ठरते. आणि हे वाक्य माझ्यावर खूप अफेक्ट करून गेलं. मला असं वाटतं की हा आयुष्यभराचा धडा आहे आपल्यासाठी, सर्व प्रेक्षकांसाठी, की तुम्ही स्वतः कोण आहात याची एक दिवस ओळख थांबली तरी चालेल, पण तुम्ही लोकांसोबत तुम्ही कसे ट्रीट करता, बिहेव करता, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि असे खूप सारे विचार निवेदिताई रोज बोलता बोलता सहज देत असतात. आणि मी एक स्वार्थी नट आहे आणि मी एक स्वार्थी माणूस आहे. मी असले विचार अगदी घेत असतो. सो मला माहिती आहे पुढचे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष जे काही सिरियल चालेल तोपर्यंत निवेदिताताई ह्या माझ्यासाठी एक मार्गदर्शक असतील, गुरु असतील. झीवर जे विषय हाताळले जातात, म्हणजे अप्पीमध्ये पण कलेक्टरचा विषय होता, इथे सुद्धा ती त्या कलेक्टर होण्याच्या मार्गावरच अशी ती स्टोरी आहे. तर महिला सक्षमीकरण, शिक्षणाबाबत काय वाटतं? कारण दुर्गम भाग जे आहेत महाराष्ट्रामध्ये तिथे अजूनही शिक्षण घेणं अवघड आहे. तर एक चांगला मेसेज पण देते झी मराठी, तर तुम्हाला काय सांगावं वाटतं? 1999 साली झी मराठीची स्थापना झाली आणि अल्फा मराठी आधी, नंतर झी मराठी आणि 2026 जवळपास 27 वर्ष झाले झी मराठी महाराष्ट्रातल्या घराघरात, महाराष्ट्राच्या मनामनात, महाराष्ट्राच्या मातीत आहे, मला असं वाटतं. सो झी मराठीने आजपर्यंत असेच प्रोजेक्ट दिले जे सामान्य माणसाचे विषय मांडणारे आहेत, सामान्य माणसाच्या काळजाला हात घालणारे आहेत. महिला सक्षमीकरणाबाबत तुम्ही विचारलात, हा खूप छान प्रश्न आहे. मी त्याचं खूप जवळून उदाहरण बघितलेलं आहे. माझी आई स्वतः शिक्षक आहे. माझ्या वडिलांनी स्वतः शिक्षण सोडून लग्नानंतर आईला 7वी नंतर D.Ed. B.Ed. करायला लावलं आणि त्यावेळी भोर तालुक्यातल्या अतिशय दुर्गम भागातल्या असलेल्या नाझरे या गावात आईची पहिल्यांदा ड्युटी जॉईन झाली आणि वडिलांनी तिच्या सपोर्टसाठी आम्ही संपूर्ण कुटुंब नाझरे गावात शिफ्ट झालो. माझा जन्म नाझऱ्यातला आहे. सो मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी तेव्हा महिला सक्षमीकरण काय असतं ना, हा शब्दाच्या उत्पत्तीच्या आधी त्यांनी ते ओळखलं असावं आणि त्यांनी आईला जो सपोर्ट केला. सो माझ्यावर संस्कार, माझी वाईफ स्वतः पूजा, माझं 2.5-3 वर्षाचं बाळ आहे, बट तिला मॅनेज करून, माझ्या मुलीला मॅनेज करून माझी वाईफ पूजा जॉब करते. सो मला असं वाटतं की महिला सक्षमीकरण हे मी घरातूनच बघतो आहे आणि झी मराठीचा जवळपास सगळेच प्रोजेक्ट महिला ही किती सशक्त आहे हे दाखवणारेच असतात.
आणि ते फक्त चित्रीकरण नसतं, एक आपण काहीतरी दाखवूयात ज्याचा इम्पॅक्ट लोकांवर होईल आणि मग काहीतरी होईल असं नसतं. बरोबर. महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की खरंच महिला सक्षमीकरणाचं काम खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. खेड्यापाड्यांमध्ये आई शिक्षिका असल्यामुळे, आईने 37 वर्षे प्राथमिक शिक्षिका म्हणून काम केल्यामुळे मी भोर तालुक्यातल्या खेड्यापाड्यांमध्ये गेलेलो आहे. तर खरंच आता चांगल्या प्रमाणात शाळा झालेल्या आहेत. त्यानंतर चांगल्या प्रमाणे शिक्षक तिथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि एक शिक्षणाचं चांगलं काम सुरू झालेलं आहे. म्हणून तर खेड्यापाड्यातून आता अधिकारी तयार व्हायला लागले आणि ज्याचंच उदाहरण अप्पीआमची कलेक्टरमधली अप्पी होती बरोबर. किंवा ज्याचं उदाहरण कोल्हापुरातल्या एका साध्या गावातली मुलगी जी गौरी आहे, जी पुढे कलेक्टर होण्याचा प्रवास असेल. आणि मी स्वतःला ॲज एक पुरुष म्हणून खूप फॉर्च्युनेट समजतो की मला अशा पुरुषांचा रोल करायला मिळतो जे महिलांना पाठिंबा देत आहेत. आजपर्यंत आपण हेच बघत आलो आहे आणि जे खरं पण आहे की महिलांच्या पाठिंब्याने पुरुष सक्सेसफुल होतात. एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हातभार असतो आणि असतोच. बट आज काही प्रमाणात याची पण गरज आहे की पुरुषांनी पण आज तो स्टँड घेतला पाहिजे की माझी पत्नी, माझी मुलगी, माझी आई सशक्त होण्यासाठी मी पण तेवढं स्ट्रॉंगली उभं राहिलं पाहिजे. फक्त माझं करिअर म्हणजेच कुटुंबाचं करिअर नाही आहे, तर माझ्या पत्नीचं करिअरही तेवढंच कुटुंबाला सशक्त बनवू शकतं. हा एक थॉट देणारा अर्जुन होता, हा एक थॉट देणारा शंकरही असेल. सो मी एक पुरुष म्हणून खूप फॉर्च्युनेट आहे. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.